6वा दिवस आहे, तिने अजून ओळखी काही घेतलेलं नाही आहे, स्वतः सगळ्यांवरती ती आहे. त्याच्यामुळे ते किती धोकादायक आहे नाही आहे, काय नक्की परिस्थिती आहे, तर आपण ते डॉक्टरांच्या तोंडून ऐकूया. डॉक्टर निलेश म्हात्रे. नमस्कार. हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर दिनेश म्हात्रे, आपल्या समाजाचे डॉक्टर कम्युनिटीचा अध्यक्ष आहे. आपले 3000पेक्षा जास्त डॉक्टर आपल्या मुंबई महिला कार्यरत आहेत. आणि ज्या वेळेस समाज अडचणी देतो त्या वेळेस समाजाच्या पाठीशी उभे राहायची ही आमची भूमिका आहे आणि प्रत्येक वेळेला राहिलेलं आहे. दिवाणच्या आंदोलनाच्या डे 1 पासून आम्ही बरोबर आहोत आणि आताही आम्ही आपल्यासोबतच आहोत. आज दिवाणच्या आंदोलनाला जे यश मिळालं ते कुठे नेत्यामुळे नाही मिळालं, तर आपल्या समाजाची तरुण मंडळी तरुण मंडळी वेगवेगळ्या संघटना आहेत, यांनी आंदोलन सक्रिय भाग घेतला म्हणून ते यशस्वी झालेले आहे. म्हणून आपल्याला त्याला बरोबर घ्यायचं आहे. पण म्हणून आपण सगळ्या तरुणाने किंवा आपण इतर समाजाने खचून जाऊन मागे हटता कामा नये. आणि आज ही वेळ आली रश्मिकांत ताईंची, ती वेळ पुन्हा येऊ नये. मी पुन्हा एकदा विनंती करतो, मी आता हॉस्पिटलला जाऊन आलो, आमचे डॉक्टर मंडळी आहेत, ती तब्येत खरोखर खालावलेली आहे. आणि ॲज अ डॉक्टर म्हणून मी सांगू शकतो की 2-3 दिवस त्या वर्क इम्पोर्टमेंट करू शकत नाही. उद्या आपल्याला तिला गमवायला लागू नये म्हणून आपण तिला कन्व्हिन्स करावं लागणार आहे की बेटा तू आंदोलन मागे घे, आम्ही तुझ्या बरोबरच आहोत. पाहिजे तर मी यांच्याकडून आश्वासन देतो की ते नेतृत्व जे 8 तारखेचं तिच्या नेतृत्वाखाली आपण करू आंदोलन. तर मला असं वाटतं की तुम्ही द्याल तर त्या वाढवाल असं करा आणि तिला सगळे श्रेय द्या. म्हणजे कुठला राजकीय पक्ष बोलायला नको की हे बाळाबापाचं आंदोलन आहे, काही पेशंटाचं आंदोलन आहे, का अजून कोणाचं आंदोलन आहे. हे आंदोलन आपल्या समाजाचं आहे, कारण दिवाणनीच आपल्याला समाजाने अस्तित्वात आपल्याला टिकून ठेवलेलं आहे म्हणून आपण इथे आहोत. जर दिवाणी जर आपल्याला 12.5% आपल्याला हप्ता मिळून दिला नसता तर कदाचित आपण तिकडे वांगणी किंवा तिकडे बदलापूर साईडला गेलो असतो किंवा एखाद्या छोटीशी चाळीमध्ये राहिलो असतो. आता आपण इथे ताट पाण्याने उभं राहिलं, याच्या पाठचं पूर्ण श्रेय त्यांचंच आहे. त्या निष्पत्ती माणसाने आज एवढा श्रेय दिलेलं आहे. त्यासाठी आपल्याला लढायचं आहे आणि तो त्यासाठी आपण आपल्यालाच लढायचं आहे. आणि पुन्हा मी विनंती करतो की आई आहे, बहीण आहे, की आपण तिला कन्व्हिन्स करा. मी डॉक्टरची नात्याने सांगतो की तिचं पुढे चांगलं होणार नाही, उद्या आपल्याला तिला गमवायचं नाही. आपल्या तिच्या नेतृत्वाखालीच आपल्याला आंदोलन यायचं आणि आपल्याला यश मिळवायचंच आहे. आम्ही सदैव पाठीशी प्रॉब्लेम आमचा असेल की आम्ही डॉक्टर किंवा हॉस्पिटल असल्यामुळे आम्ही प्रत्येकाला दिवसभर आम्ही वेळ देऊ शकत नाही. पण ज्या वेळा अडचण असेल त्या वेळा आमचे डॉक्टर येत असतात. आता काल पण येऊन गेले, परवा पण घेऊन गेले. आम्ही बाहेर होतो मिळालो की परत पाहिजे की जेव्हा आंदोलन बसायला तयार आहे, मी सर्व केलं, मी बाहेरून येणार आहे आणि माझे डॉक्टर म्हणजे दररोज येणार आहेत. आणि इथली मंडळी जी आहेत आमची डॉक्टर म्हणजे ती सातत्याने आमच्या संपर्कात आहेत. काय तिला लागलं काय नाही, आम्ही तिथे आज आपण स्कूलमध्ये पण जाऊन आलो, तिथे आमच्या इथल्या डॉक्टरांकडे मी कनेक्ट करून त्याला तिथे लक्ष द्यायला सांगणार आहे. पण आपण आई आणि बहीण ही आपल्याला विनंती करतो की आपण तिला समजून सांगा की थोडंसं मागे घे बेटा, पाणी वगैरे घे. आता काही ट्रीटमेंट आम्ही तिला समजावून तिला चालू केलेली आहे, तयार पण झालेली. थोडंसं कुठेतरी आपल्याला चांगलं ठेवायचं आहे. म्हणून आपल्याला विनंती आहे, आपल्या सर्वांना विनंती आहे की तिचा बळी जाऊन देऊ नका. मी डॉक्टर यांना तरी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो, लोक येतील सांगतील नाही तिला उठवली कशाला, तिला नेली कशाला, 10 दिवस तुमच्या बरोबर राहतील, नंतर कोणी सगळे विसरतील, कोण येणार नाही नेते विषय. इथे सोपट नेते येतील सांगायला तिला बसू द्या, तिला नेऊ नका, तिला बसू देऊ नका. हे मी डॉक्टरच्या सांगतो, तिचा जीव जाण्याची शक्यता आहे, तर तिला आपल्याला वाचवायचं आहे आणि चांगला करता नेतृत्व तिच्या हातात द्यायचं आहे. धन्यवाद. प्रत्येक आंदोलनामागे एक दिशा असते, एक स्ट्रॅटेजी असते, एक रणनीती असते. आंदोलन कशासाठी असतात? कारण की झोपलेलं सरकार असतं, झोपलेले नेते असतात, झोपलेली लोक असतात, त्यांना उठवायचं असतं. रश्मिकांनी जे म्हणूया ना आपण, त्याची चिंगारी पेटवलेली आहे ती याच्यासाठीच होती की जे आपण सगळे विसरतो की आपल्या विमानतळात दिवाणचं नाव देण्यासाठी जी आंदोलनं होतात, थंड होतात, शांत होतात, परत 5-6 महिने 1-1 वर्ष त्याच्यावरती कोणी काही बोलत नाही. तर त्या झोपलेल्या समाजाला जागा करण्याचं काम रश्मिका कुपेडांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे तिचं खरोखर कौतुक आणि अभिनंदन असायला पाहिजे. पण हे करताना तिने 1 दिवस उपोषण केलं, 2 दिवस उपोषण केलं, 3 दिवस उपोषण केलं. तिने पाणीही घेतलेलं नव्हतं. तिने 4-5व्या दिवसापर्यंत पण तिने पाणी घेतलेलं नाहीये. त्याच्यामुळे काय होतं ना, मेडिकली काही गोष्टी या खालावत जातात. तुमच्या शरीराच्या अवयवांना जर का एखादी गोष्ट मिळायची बंद झाली की ते अवयव काम करायचे बंद होतात. सलाईन लावल्याने फक्त डिहायड्रेशन थांबतं, सलाईन लावल्याने तुम्ही पूर्ववत होत नसतात. आज ती आयसीयू मध्ये ऍडमिट आहे. आयसीयू मध्ये फक्त तिला याच्यासाठी ऍडमिट आहे की तिची तब्येत अजून खालावली नाही पाहिजे म्हणून.
तिला स्टेबल ठेवायचं काम केलं. आणि डॉक्टरांना विचारलं की ही स्टेबल राहील, किती दिवस स्टेबल राहील? ते म्हणतात आम्ही सलाईन आणि आम्ही जी औषधं देतोय त्याच्या जोरावर ती पुढचे 2 ते 3 दिवस. तिने आज पण हट्ट करते, तिला इकडे यायचंय, ती हट्ट करते, तिला तोंडातनं काही खायचं नाहीये, तिला सलाईन लावली. सलाईन म्हणजे फक्त ग्लुकोज आहे, डिहायड्रेशन थांबवण्याचं तंत्र आहे, त्याच्या पलीकडे काही नाही. सलाईन म्हणजे जेवण नाही, एवढं लक्षात घ्या. त्याच्यामुळे अजून 2-3 दिवस तिची तब्येत ठीक राहू शकते सलाईन वरती. पण 3ऱ्या आणि 4थ्या दिवशी आजच्या घडीला ते त्यांनी केटोनाइन नावाचं सांगितलं. ते असं आहे तिथे वाढत गेलं तर किडनी फेल होते, त्यामुळे तिकडे ते सुरू झालेलं आहे. त्याच्यानंतर लिव्हर डॅमेज करायला सुरुवात करतं. आतमधलं पॅनक्रियास काम करायचं, जे आपल्या छोटी आतडी, मोठी आतडी आणि ज्या आतमधली सगळी यंत्रणा आहे ती टप्प्याटप्प्यात काम करायची बंद करते. त्याच्यामुळे जर का अजून 2 दिवस तिला सलाईनवरती राहिलं तर 3ऱ्या-4थ्या दिवशी तिच्या ऑर्गन फेल्युअर व्हायला सुरुवात होणार आहे. आणि आपल्याला असं वाटत असेल की 8 तारखेपर्यंत तिने तसंच राहायचं, तर मग आपल्याला आंदोलन बाजूला जाईल आणि तिच्या मैताच्या खांद्याला आपला खांदा द्यायला लागेल. एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला ही परिस्थिती पाहिजे की तुम्हाला तिचं नेतृत्व पाहिजे, तुम्हाला ठरवायचं आहे. कारण की तिला समजावायची कोणीच प्रयत्न करत नाहीये. हे मी तिथे डोळ्यांनी बघून आलोय. मी तिच्या भावाला समजावलेलं आहे. कांतीला कडूशी माझा वाद झाला याच्यावर. तुम्ही त्या पोरीला मरायला ठेवली की तिथे? तुम्हाला म्हणजे आंदोलन करून लोकांना प्रसिद्ध व्हायचं असेल, पण कोणाच्या जीवावरती प्रसिद्ध झालेलं आंदोलन हे दिवा पाटील साहेबांना पण पटणारं नाहीये. त्यांच्या नावाने आपण आंदोलन करतोय. आणि त्याच्यामुळे एक टप्पा जो तिने यशस्वीरित्या केलेला आहे, कुठला समाजाला जागा केलाय, तिने नेत्यांना जागा केलेलं आहे, हा टप्पा यशस्वी झालाय. म्हणून काल लोक जमली होती तिथे. काल जर का सगळी जासेला जमली, त्यांनी पुढची रणनीती ठरवली आहे. आपल्याला सगळ्या गावागावांमध्ये जाऊन लोकांना जागृत करायचंय आणि त्याच्यानंतर लोकांना बाहेर काढायचंय. इथे मगाशी ठरलं होतं की आपण विधान भवनात जाऊ किंवा इथे रस्ते अडवू, जे करायचं ते करू. पण ते 8 तारखेचं आंदोलन ठरलेलं आहे आणि त्या 8 तारखेचं आंदोलनाचं नेतृत्व रश्मीताईंनी केलं पाहिजे, अशी मनापासून माझी इच्छा आहे. ही इच्छा तुमची आहे की नाही आहे? येते लक्षात. जर का या आंदोलनाचं नेतृत्व रश्मीताईंनी करायला पाहिजे तर रश्मिता स्वतःच्या पायावर तो उभी राहिली पाहिजे ना. येते लक्षात. मग तिला स्वतःच्या पायावर उभी करायची असेल तर तिला समजावायला लागेल, तिला तिच्या तोंडात नारळ पाणी थोडंसं घ्यावं लागेल. हे आंदोलन आपल्याला थांबवायचं नाहीये. तुम्ही आज साखळी उपोषण करता, इथे टप्प्याटप्प्याने बसू आपण. हे स्टेज उठवायचं नाही इकडून, हा स्टेज इथेच राहिला पाहिजे. 8 तारखेचं आंदोलन आपल्याला यशस्वी करायचंय आणि त्याचं नेतृत्व रश्मिता आज घराघरात पोहोचली आहे. तो चेहरा, तो घराघरात पोहोचला चेहरा जर का तुम्हाला मारून टाकायचा तर गोष्ट वेगळी आहे, पण आम्हाला तो चेहरा जिवंत नाही ठेवायचा आहे. आम्हाला तो चेहरा मोठा करायचा आहे आणि तो चेहरा मोठा झाला हा तुमच्या आमच्यातला चेहरा आहे. माझ्या लहान बहिणीसारखी ती आहे. त्याच्यामुळे तिच्या माध्यमातून, तिच्या नेतृत्वाखाली जर का हे आंदोलन पुढे जात असेल आणि दिवा पाटील साहेबांचं नाव लागत असेल तर आपल्या सगळ्यांचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यामुळे तिला खणखणीत ठेवणं, तिची तब्येत चांगली ठेवणं, तिला नेतृत्व करण्यासाठी तिला पुढे घेणं, ही सगळी आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे इथे बसलेले प्रत्येक जण तिच्यावर प्रेम करणारे, तिची काळजी करणारे प्रत्येकाला सांगेल की तुम्ही तिला विनंती करा की तिने तिच्या तोंडून काहीतरी घेतलं पाहिजे. ओरल, आम्ही डॉक्टरांना विचारलं की ओरल नाही घेतलं तर किती दिवस चालेल, कारण ती हट्ट करते तिला तोंडून काय घ्यायचं. काही त्यांना म्हटलं की तुम्ही जबरदस्ती करू शकता का? ते म्हणाले आम्ही जबरदस्ती करू शकत नाही, आम्ही आमच्या देखरेखीखाली आहे. आम्ही सगळ्यांनी तिला, ती मरणार नाही याची काळजी आम्ही घेऊ, पण त्याच्या पलीकडे तिच्या शरीरातले ऑर्गन फेल व्हायला लागले ते आम्ही जबाबदार राहू शकत नाही त्या गोष्टीसाठी. तर त्याच्यामुळे आपल्याला जर का तिला ठणठणीत करायची असली, बरी करायची असेल तर त्यांचं एकच मत होतं, शुड स्टार्ट ओरल्स, म्हणजे तोंडून तिने काहीतरी घ्यायला सुरुवात केलं पाहिजे. मग ते भले नारळ पाणी असेल, ज्यूस असेल, जे काय असेल. आज तिला सलाईन लावत होते, सलाईन म्हणजे ते डॉक्टर, सलाईन आज जात नव्हती. म्हणतात 5 दिवस तिने काही घेतलेलं नाहीये, सगळ्या नसा जाम झालेल्या तिच्या. ओरडत होती ती मोठी जीवाच्या आकांतानं. आम्हाला कळतंय, मग तुम्ही विचार करा, बाहेरून जर का तेवढा त्रास होतोय, आतमध्ये काय चाललंय कोणाला बघायला कळतं तिथे आतमध्ये. तुमचे ब्लड रिपोर्ट नॉर्मल आले म्हणजे आतमधले सगळे ऑर्गन तुमचे नॉर्मल असतात असा त्याचा अर्थ होत नाही. त्यामुळे माझी सगळ्यांना मनापासून विनंती आहे, आपल्याला हे जे आंदोलन रश्मितांनी सुरू केलेलं आहे ते यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे. आणि त्याच्यासाठी रश्मिताचं चांगलं असणं गरजेचं आहे, रश्मितांनी नेतृत्व करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आई तुम्हाला विनंती आहे, ताई तुम्हाला विनंती आहे की रश्मिताला कृपया समजावा.
तुम्हा सगळ्यांना अगदी मी म्हणेन सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी तिची नोंदणी केली पाहिजे की रश्मिका तुला ठणठणीत व्हायचंय आणि तुला नेतृत्व करायचंय. 8 जुलैला सगळ्यांच्या पुढे तू उभी पाहिजेस आंदोलनाचं नेतृत्व करण्यासाठी आणि मग बाकीचे सगळे तुझ्या मागे असतील. आणि आपल्याला जोपर्यंत दिवाणचं नाव वागत नाही हे आंदोलन वेगवेगळ्या मार्गाने चालू ठेवायला लागेल आणि त्या आंदोलनाचं नेतृत्व रश्मीने करावं. माझं बोलणं काहींना खटकलं असेल त्याच्याबद्दल मी माफी मागतो, पण मला रश्मिका जिवंत हवी, ठणठणीत हवी आणि 8 तारखेला आंदोलनाचं नेतृत्व करणारी हवी अशी मी अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भूमिपुत्र, जय दिवा. नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत चिंचपाडा या गावाच्या शेजारी जिथे आपली रश्मिता ताई उपोषणाला बसलेले आहे आणि आजचा 6वा दिवस आहे आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे. काही लोक जी घरी बसलेले आहेत, आता आगरी कोळी समाज जर आपण बघायला गेलो तर एवढा मोठा समाज आहे, पण इथे काही क्वचित लोक दिसतात किंवा काही लोक व्हिजिट करून निघून जात आहेत. आज काही लोक घरी बसून असं बोलतायत की ती काहीतरी खात असेल, काहीतरी पित असेल. तुम्ही जे लोक हे घरी बसून बोलताय ना, त्यांनी 2 मिनिटं विचार करा. ती तिच्या घरासाठी इथे आलेली नाहीये, तिला काय नाही भेटणार याच्यामध्ये. ती तुमच्या सर्वांसाठी आलेली आहे. इथे जेवढे आगरी कोळी कराडी जेवढी पण आहेत, जे नवी मुंबईमध्ये जे राहतात, जे बोलतात आम्ही भूमिपुत्र आहोत, त्यांच्यासाठी ती इथे उपोषणाला बसलेली आहे. आणि तुम्ही तिच्या विरोधात तिकडे जर असे शब्द वापरत असाल तर तुम्हाला तुमची लाज वाटायला पाहिजे. आज तिची परिस्थिती खूप जास्त गंभीर आहे. मी या गाडीमध्ये बसलो, आम्ही चाललेलो आहे हॉस्पिटलमध्ये तिला बघायला. तिला ICU मध्ये ठेवलेलं आहे. तुम्ही नीट विचार करा आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा. यासाठी नाही की मला व्ह्यूज भेटावे, यासाठी की आमचा हेतू असा आहे की जेवढे पण आगरी कोळी आहेत आपल्या कॉन्टॅक्टमध्ये, आपल्या नवी मुंबईमध्ये जिथे पण आहेत, आज भिवंडी पासून लोक येत आहेत, त्यांनी सर्वांनी एकत्र यायचं आहे. कारण आज तिला गरज आहे तुमच्या सर्वांची. 8 तारखेचं 8 तारखेचं आंदोलन खूप मोठं करायचं, आपल्याला खूप मोठं करायचं आहे आणि तिला फक्त आज गरज आहे तुमच्या सर्वांच्या मदतीची. तुम्ही जर येऊन उभे राहिलात तर ती अजून खंबीर होईल. विचार करा, तुम्ही राहू शकता का एवढा दिवस? इथे ती आज अशा लोकेशनला होती. पहिल्या दिवसापासून आम्ही इथे येतोय तेव्हा तरी ते कोणी नव्हतं. म्हणजे अशा एरियामध्ये एखादी मुलगी हिंमत करून जर पुढे येते, तसे सैनिक आपण म्हणतो ना की ते बॉर्डरवर लढा देतात, तशी ती आज तुमच्यासाठी लढा देते. तुम्ही तुमच्या घरी बसलेले आहात. दिपा पाटलांच्या कृपेमुळे आज तुमच्याकडे गाड्या घोड्या आहेत, तुमची मोठी मोठी घरं आहेत, तुम्हाला सर्व काही भेटलेलं आहे. मग जर ती तुमच्यासाठी लढा देते, तिचं घर जाऊन बघा. खूप जास्त श्रीमंत वगैरे नाहीये, साध्या घरातली शेतकऱ्याची मुलगी आहे ती. तिचं हे वेड आहे, तिचं प्रेम आहे दीपा पाटलांवर, ती श्रद्धा आहे, म्हणून ती आज इथे आहे. तुम्ही तिच्याबद्दल असं काही म्हणू नका. तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे, तुम्ही तिला सपोर्ट करा. तुमच्या सर्वांची, सर्व भूमिपुत्रांची तिला आज गरज आहे. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, तिची तब्येत आज खरंच खूप खालावलेली आहे. खूप आटाकाटीचा सामना चालू आहे, बिकट परिस्थिती आहे. नक्की तिला मदत करा. सो फ्रेंड्स, आपण जस्ट आत्ताच हॉस्पिटलला पोहोचलो आहोत आणि आतमध्ये जाण्याची परवानगी सर्वांना नाही आहे. रश्मिताची आई गेलेली आहे आणि त्याच जाणार होत्या अगोदर, ते आमचं गाडीमध्ये ठरलं होतं. आम्ही तिला कन्व्हिन्स करणार होतो, पण आम्ही आतमध्ये नाही जाऊ शकत आणि आपण हॉस्पिटलचे जे रूल्स आहेत ते डेफिनेटली फॉलो करायला पाहिजे. आणि रिपोर्ट आम्ही मगाशी कांतीलाल दादांनी आपल्याला दाखवलेले आहेत. स्टेबल आहे तब्येत व्यवस्थित आहे, पण होती तिची तब्येत थोडीशी क्रिटिकल होती. आता बऱ्यापैकी व्यवस्थित आहे. आता याच्या पुढे तुमच्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. तिला आगरी कोळी समाज, कराडी समाज सर्वांच्या मेजॉरिटीची गरज आहे. तुमची जी मेजॉरिटी आहे तेच तिचं बल आहे, हे लक्षात घ्या. ती आता मी वारंवार तेच किती सांगणार. बघा ती कुठून आली, काय अचानक येऊन उपोषणाला बसली, हे तिचं ध्येय होतं, तिने ठरवलं होतं. पण हे सर्व ती तिच्या एकटीसाठी नाही करत आहे, हे ती तुम्हा सर्वांसाठी करत आहे. हीच गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे.